महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या रॅलीमध्ये भाजपचे दिग्गज नेते देखील सहभागी झालेले आहेत। आपल्याबरोबर रावसाहेब पाटील दानवे आहेत, याशिवाय भागवत कराड देखील आहेत, दोन्ही मंत्री या ठिकाणी आहेत। साहेब, काल भुमरे तुमच्या रॅलीत होते, आज तुम्ही त्यांच्या रॅली आहेत, काय उत्साह आहे? महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीसह शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, रासप, आठवले साहेब यांची आमची संयुक्त महाविकास आघाडी आणि ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम एकत्रित होतात त्या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला सर्व शिवसेनानी, राष्ट्रवादी, अन्य पक्षाचे नेते उपस्थित असतात। जेव्हा आमच्या कार्यक्रमात येतात तेव्हा आम्ही त्यांच्या कार्यक्रमात जातो। म्हणजे एक संयुक्तरित्या आम्ही प्रचार मोहीम राबवतो, संयुक्तरित्या जनतेसमोर जातो, आमचा अजेंडा त्यांच्यासमोर ठेवतो आणि जनतेला पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या देशाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना करा असं आव्हान करतो। मी 6 लोकसभा मतदारसंघात जाऊन आलो। लोकांच्या बोलण्याहून, लोकांच्या चालण्याहून, वागण्याहून एक गोष्ट स्पष्ट आहे, कोणत्याही भविष्यकाळाला विचारायची गरज नाही। काळ्या दगडावरची पांढरी रेघ नरेंद्रभाई मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले। मराठवाड्याच्या मुलकात पोषक वातावरण झालंय महायुतीसाठी, कारण जालना असेल किंवा संभाजीनगर असेल हे गड राहिलेले आहेत। 100% पोषक वातावरण आहे। केवळ 2 जिल्ह्यात नाही तर या ठिकाणी 48 पैकी 45 सीट हे भाजप नक्की जिंकणार। एक अपवाद असा आहे की छत्रपती संभाजीनगर उद्धव ठाकरे प्रणित शिवसेनेला बऱ्यापैकी झुकता माग होतं, तसं प्रोत्साहन देखील होतं किंवा मदत देखील होती। मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, हा मतदार हा ओरिजिनल शिवसेना भाजपचा मतदार आहे, धनुष्यबाणाचा मतदार आहे, कमळाच्या फुलाचा मतदार आहे आणि आमचे मित्र पक्ष राष्ट्रवादीवाले हा त्यांचा मतदार आहे, आठवले साहेबाचा मतदार आहे। हा कोणाचा भ्रम असेल तर 13 तारखेला जी निवडणूक होईल मेच्या, त्याच्यामध्ये त्यांचा भ्रम फुटून जाईल। कराड साहेब, खैरेंच्या तुलनेत हे मोठा जनसमुदाय। खैरे 4 टर्म खासदार होते, त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही आहे। त्याचबरोबर प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब यांनी 10 वर्षात जे काम केलं त्या माध्यमातून संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, संभाजीनगर शहरामध्ये लाखो लोकांना बेनिफिट झालेला आहे आणि संभाजीनगरमधून मागच्या वेळेस लोकसभेचा खासदार हा MIMचा होता आणि आता MIM येऊ नये, हिंदुत्वाला मानणारा खासदार व्हावा म्हणून महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी अत्यंत उत्साह लोकांमध्ये आहे आणि म्हणून हजारोच्या संख्येने जनता रस्त्यावर आलेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा उमेदवार संदीपान भुमरे हे लाखोच्या मतेने विजयी होतील ह्याची ही पावती आहे। एकेकाळी तुम्ही सुद्धा आग्रही होता यासाठी? हो, मी आग्रही होते, पण भारतीय जनता पार्टी आणि महायुतीनं निर्णय घेतला की ही जागा भाजप न लढवता शिवसेनेने लढवावी आणि शिवसेनेच्या वतीनं निर्णय घेतला, संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिली। म्हणून आम्हाला आमचा ध्येय कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जागा जिंकून इथल्या खासदारांनी लोकसभेसाठी प्रधानमंत्री मोदी साहेबांना सपोर्ट केला पाहिजे। मोदी साहेबांचा 3ऱ्या टर्ममध्ये संभाजीनगरचा खासदार हा महायुतीचा असावा। आमचा नारा आहे, अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार। म्हणून ही जागा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही जिंकू आणि संदीपान भुमरे यांना विजयी करू। भुमरे साहेब, या गर्दीचं मतात रूपांतर होण्यासाठी काय करावं लागेल? काय मतामध्ये रूपांतर होण्यासाठी काय करावं लागेल? तसा होतंय, ही गर्दी मतात रूपांतरित होईल? आता हे मतातच रूपांतर आहे ना। आजची गर्दी बघून आपल्या बी लक्षात आलं असं की मतातच 13 तारखेला रूपांतर होणार आहे। ही खैरेंपेक्षा मोठी रॅली हे तुम्हाला माहीत, त्या दिवशी तुम्ही उपस्थित होते 22 तारखेला आणि 25 तारखेला तुम्ही सुद्धा उपस्थित आहे, तुम्हालाच माहिती आहे काय। राष्ट्रवादीचे नेते देखील आहेत। काय साहेब, कसं वातावरण आहे तुमच्या पक्षाचा सहभाग? आज महायुतीचे उमेदवार संदीपानजी भुमरे साहेब यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आम्ही महायुतीचे जे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आमचे नेते अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमचा महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी या संकल्प यात्रेमध्ये सहभागी झालेलो आहोत आणि निश्चितपणानं या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व सुजाण नागरिक, जनता, मतदार हे संदीपान भुमरे साहेबांना निवडून दिल्याशिवाय राहणार नाही। एकूणच आपण बघत शकत असाल तर या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावरती जनसमुदाय एकत्रित झालेला आहे। महायुतीकडून कुठेतरी
मोठं असं शक्ती प्रदर्शन घडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री या रॅलीमध्ये दाखल होतील. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.